त्यांनी दादासनी फेटा बांधायल्यात तुमच्या पप्पांनी पाठवलेला. काय? चंदा ये पोरांनो जरा बाजूला कर. ये पोरानो, अरे खाली जा. ए पोरांनो चला बाजूला व्हा. चंदा चल आपण खाली जाऊन बघू. ताईसाब, काय आता? तुम्ही खाली जाणार? बोलत का समजा ठीक आहे ना? बरी आहेत जी साहेब. आणि माझा राणा कुठे आहे? शेतावर गेलाय, येईलच एवढ्यात. चंदा सुनबाई कुठं आहेत? काय की कुठं आहे? साहेबांचं औक्षण सुनबाईंच्याच हातनं व्हायला पाहिजे. साहेब मी आज बघून येते. वहिनी साहेब. अहो साहेब खाली खोळंबल्यात. बोलत का नाहीत ह्या? अहो वहिनी साहेब दार उघडा की. वहिनी साहेब अहो चला की. कुठं? कशाला? साहेबांचं औक्षण कराया. नाही गोदात का, आम्ही नाही येणार. पर का? काय झालं? अपमान अपमान झाला गोदाक्का आमचा. अहो आमच्या माहेरकडनं पप्पांनी पाठवलेला फेटा यांना बांधताना बघायचं होतं आम्हाला. असं करू नका सा वहिनी साहेब. मी तुमचे हात जोडते, पाया पडते. ह्या घरची रीत आहे सुनाच्या हातनंच औक्षण करण्याची. रानाची आई गेल्यावर थांबलेलं औक्षण आज तुमच्यापासनं सुरू होतंय. चला खाली तुम्ही. उत्तमराव जाधवांची लेक इथं आणली ते काय तिचा अपमान कराया? पोरी तुझा मामा या नात्यानं विनंती करतो तुला, चल खाली. जोंदळे तुम्ही आमचे दूरचे मामा. नात्यापेक्षा हुद्दाच जास्त महत्वाचा समजला जातोय हो. त्यामुळे आपलं मामा भाचीचं नातं माहेरला. हित गायकवाड घराण्याच्या सुनबाई होता मी. तेव्हा तुम्ही त्यांचे म्हणजेच आमचे चाकर. निघा आता. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.